नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापुरातील अनेक शेतकऱ्यांना एसबीआय बँकेने थकीत कर्जासाठी लोक अदालतीची नोटीस पाठवली। सर्वात धक्कादायक म्हणजे ज्यांचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं ते शेतकरी खंडू मेंढेवाड यांनाही 13 डिसेंबरला लोक अदालत हजर राहण्याचे आदेश दिलेत। त्यांच्या नावावर एसबीआयचे 1,04,731 रुपये कर्ज थकीत आहे। अतिवृष्टी, शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता नोटीस पाठवल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी मुदखेड तहसील समोर खराब सोयाबीन टाकून जोरदार निषेध केला। पिकांचं नुकसान झालं, पैसे कुठून आणायचे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। काय नाव आहे काका आणि कुठून आलात? आम्ही शिकाची वाडी नियमतुल्लापूर या गावाहून आलो आहेत। तरी आमच्या इथं मयत आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण एसबीआय बँकेनं नोटीस काढलेली आहे लोक अदालतमध्ये उपस्थित राहावं। पण त्यांना मयत व्यक्तीला कसं आपण या कोर्टामध्ये उपस्थित करावं याचं शासनानं आम्हाला सांगायला पाहिजे। आता याच बँकेबरोबर स्टेट बँकेच्या बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका, खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोटिसा काढत आहेत किंवा त्यांना कॉल करत आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज तुम्ही भरून घ्या, रिन्युअल करून घ्या या संदर्भात तगादा लावत आहेत, घरी येऊन बसत आहेत। तर शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सोयाबीन झाले, कापूस आमच्याकडे पावती आहे, कापसाची दगा आता एका बॅगला एकरमध्ये कापसाचं आम्हाला काहीच त्याच्यात 50 किलो कापूस झालाय। आम्ही सरकारला कशा पद्धतीने कर्ज परतफेड करायला पाहिजे, आमचा उदरनिर्वाहच करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीने भरावं याचा आम्हाला शासनानं सांगावं। आणि कुठल्याच पद्धतीची एकीकडे शासन सांगतंय तुम्ही कर्ज मग कोणी तुमच्या घराकडे येणार नाही मागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका, आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नोटिसा काढाव्यात। मग याच्यामध्ये एक शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचा शासनाचा दृष्टिकोन दिसतोय आणि शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीची मदत नाही की कुठल्याच पद्धतीचं हे सुद्धा नाही त्याला, म्हणजे त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तेजन भेटावं असं नाही। तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने मरल, कशा पद्धतीने हे करल अशाच सरकारचं धोरण दिसालंय। मग सरकारनं जर या व्यापारी बँका, ICICI बँक असो किंवा अशा कोणत्या बी HDFC असो अशा मार्फत शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं आहे हे माफ याच्या नोटिसा रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधानानं जगू दिलं पाहिजे। नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही। आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना श्रीजयाताईंना याचा मुद्दा मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं, नाही तर शेतकरी तुम्हाला कुठे बी रस्त्यावर फिरू देणार नाही याची दखल घ्यावी। जय जवान!